गाईस कोण आले बघा आज भाऊ नेमकी काय लिहितोय? भाऊ लिहितोय त्याचं नाव, कारण की भाऊ आलाय फ्लॅट बघायला आपल्याबरोबर. भाऊ मॅरिड होणार आहे आणि भाऊ फ्लॅट बघतोय. काही नाही, तो जस्ट रॉंग नंबर. भाऊसाठी आपण फ्लॅट बघायला आलेलो आहे. तिथे पण आम्ही जातोय फ्लॅट बघायला. सगळ्या ठिकाणी ब्रोकर लावलेले. ब्रोकर म्हणजे एखादा फ्लॅट आपल्याला घ्यायचा असेल तर त्याचा एक सेपरेट भाडं त्या ब्रोकरला द्यावं लागतं आपल्याला. त्याच्यानंतरच तो फ्लॅट आपल्याला भेटतो. म्हणजे डबल भाडं आपल्याला द्यावं लागतं, असं इथं कन्सेप्ट आहे. इथे काय ऑलमोस्ट सगळीकडे अशी असती. आणि आम्हाला बिना ब्रोकरचं काय फ्लॅट भेटेना. आम्हाला एक फ्लॅट भेटला आहे तर आम्ही चाललो आहे तो फ्लॅट बघायला. कमान भाऊ. माझ्या वेळेस पण मी असा स्ट्रगल केला होता फ्लॅट बघायला. आता हा सेम स्ट्रगल मी रोहनच्या फ्लॅट बघायच्या वेळेस करतोय. गाडियम लेवी असं बोलो. फ्लॅट बघायला आलो आणि लाईटच नाही आहे. भाऊ तुला कसं वाटतंय फ्लॅट? पैसा वसूल ना. छान आहे छोटासा फ्लॅट. इथं रोहन आणि रोहनची बायको इथं काय म्हणतात स्वयंपाक करल. इथं आपण दोघं जेवायला बसू. आपण दोघं येऊ घरी जेवायला. इथं रोहनचं वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल. इथं रोहनचा बेड असेल. इथं रोहन हागायला जाईल, नाही आंघोळ करायला जाईल. मुवमेंट रोहनसाठी. फ्लॅट रोहन भाऊसाठी नाही रोहनला काय फ्लॅट आवडलं नाही आहे. तर भेटूया आपण. आता घरी चाललोय मी जाऊ का? काहीच अनदर डे इन इंजावाडी. आज पण लाईट नाही इंजावाडीमध्ये. आमचे मित्र म्हणून असे जनरेटर चालू आहे आणि डास चावू नये म्हणून असे लोक पोरं बाहेर आले. वाईट अवस्था. म्हणून हा पोऱ्या फ्लॅट बघू राहिला आता. सॉरी हा वाला सॉरी. भावाचं नाही रे. भावाचं लग्न होणार आहे. या भावाचं नाही. याला वेळ अजून. याचं लग्न होणार आहे अजून. तू नको बघू, तुझं झालेलं आहे. तुला गरज नाही. हा अजून दुसरी पोरगी बघा भाऊला. आपला रोहन आता 2 दिवस ब्लॉग मध्ये दिसणार नाही, कारण की तो चाललाय घरी. आपल्या ब्लॉग मध्ये हे दोघं पण दिसणार नाही, कारण की मी या दोघांकडे येणार नाही. मी येणार नाही. मी कामात आहे जरा. मला खूप जास्त काम आहे आता गाईस. ओके तर गाईस फायनली मी घरी येता येता एक अननस आणलंय आणि मी ते खाणार आहे उद्या. आता आपण इथं संपू, कारण की आज आपण काही विशेष काय केलं नाही. आज आपलं फ्लॅट हंटिंग चालू होती. आपण उद्या नवीन भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.